जिसमें आपको 2.4 गीगाहर्ट्ज का कनेक्शन मिलेगा। प्लस इसमें आप जो है एडिशनल 4 डिवाइस भी कनेक्ट कर सकते हो। इसमें 4 एक्स्ट्रा लैन पोर्ट दिए हुए हैं और इसका प्राइस आपको आ जाएगा 875। ऑल इन सीरीज की तरफ से ही आता है ये आर्चर C20 TP-Link की तरफ से। ये भी आपको ड्यूअल बैंड राउटर मिल जाएगा और इसमें भी आपको एक्स्ट्रा लैन पोर्ट जो है मिल जाएंगे फॉर एक्स्ट्रा कनेक्टिविटी। ये आपको आ जाएगा 1390 में। लास्ट राउटर पेक्षा थोडीशी जास्त आहे, जसं तुम्ही बघू शकता सिंगल MBPS जे 2.4 गीगाहर्ट्ज मध्ये 4 MBPS 400 MBPS सपोर्ट। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मी स्वाती आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण आलेलो आहोत सिडको येथील ग्रीन ॲपल कम्युनिटी या शॉपला व्हिजिट देण्यासाठी। यांच्याकडे सर्व प्रकारचे तुम्हाला प्रॉडक्ट अगदी CCTV पासून ते अगदी तुम्हाला वायफाय राउटर, अगदी मायक्रोफोन माइक पण तुम्हाला इथे अगदी सिंगल पीस पण तुम्हाला इथे सहजपणे मिळणार आहे। तर चला अधिक माहिती आपण जाणून घेऊया आणि हे शॉप कुठे आलं मी तुम्हाला सांगते। यांचे 2 शॉप आहेत, एक आहे ठाण्यातलं ग्रीन ॲपल कम्युनिटी सिडको बस स्टॉप येथे आणि दुसरा आहे डोंबिवली येथे। तेव्हा चला अधिक माहिती जाणून घेऊया आपण। पाहू शकता पूर्ण परिसर सिडको परिसर आहे, अगदी सिडको बस स्टॉपच्या अगदी बाजूला आहे। समोरच पाहू शकता श्रीकृष्ण स्टेशनरी झेरॉक्स आहे, त्याच्याच अगदी अपोजिट साइडला आहे ग्रीन ॲपल कम्युनिटी। यांच्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे असे प्रॉडक्ट पाहायला मिळणार आहेत। चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आपण। तो स्टार्ट करेंगे हम बेसिक राउटर से, जिसमें हमारे पास आता है TP-Link का TLWR 850N। ये 300 MBPS का 2 एंटीना वाला सिंगल बैंड राउटर है, जिसमें आपको 2.4 गीगाहर्ट्ज का कनेक्शन मिलेगा। प्लस इसमें आप जो है एडिशनल 4 डिवाइस भी कनेक्ट कर सकते हो। इसमें 4 एक्स्ट्रा लैन पोर्ट दिए हुए हैं और इसका प्राइस आपको आ जाएगा 875 ऑल इंक्लूसिव GST। ओके। सेकंड राउटर हमारे पास आता है TP-Link की तरफ से ही आर्चर C24। ये हमारा AC750 सीरीज का राउटर है, यानी कि ये ड्यूअल बैंड राउटर है। इसमें आपको 433 प्लस 300 MBPS के 2 बैंड मिलते हैं। इसमें भी आपको जो है 4 एक्स्ट्रा लैन पोर्ट मिल जाएंगे, जिससे आप एडिशनल 4 डिवाइस कनेक्ट कर सकते हो। ओके। ये हमें मिल जाएगा 1299 ओनली। ओके, 1299। तीसरा जो राउटर है हमारे पास, ये भी AC750 सीरीज की तरफ से ही आता है, ये आर्चर C20 TP-Link की तरफ से। ये भी आपको ड्यूअल बैंड राउटर मिल जाएगा और इसमें भी आपको एक्स्ट्रा लैन पोर्ट जो है मिल जाएंगे फॉर एक्स्ट्रा कनेक्टिविटी। ये आपको आ जाएगा 1390 में। अच्छा, 139। सेकेंड जो है हमारे पास है, ये AC1200 सीरीज का है। इसमें जो है आप 50 MBPS टू 100 MBPS तक के प्लान चला सकते हो। ये भी आपका ड्यूअल बैंड राउटर है एंड प्लस इसमें जो है IPTV एंड 4K टीवी तक सपोर्ट कर सकते हो। जब आप 4K टीवी में यूट्यूब वगैरह चलाते हो तो इसमें लैग वगैरह नहीं होता। ओके। एंड प्लस ये जो राउटर्स आते हैं 3-in-1 सपोर्टेड आते हैं, तो इसको एक्सेस पॉइंट भी बना सकते हो, रेंज एक्सटेंडर की तरह भी यूज कर सकते हो। तो ये जो है मल्टी कनेक्टिविटी में भी यूज हो सकता है। ओके। प्लस इसमें भी आपको जो है एडिशनल पोर्ट्स वगैरह मिल जाएंगे फॉर एक्स्ट्रा कनेक्टिविटी। आणि याची काय प्राइस असणार आहे? याची प्राइस असणार आहे 1575 ऑल इन्क्लुसिव ऑफ GST। 1575। ओके, पहा सुंदर आहे। नेक्स्ट राउटर जे आहे आपल्याकडे ते आहे AC1200 सीरीजचाच आहे, पण हा फुल गिगाबिट राउटर आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण पोर्ट्स मिळणार ते सगळे गिगाबिट पोर्ट्स असणार। प्लस याचे जे स्पीड जे लास्ट राउटर पेक्षा थोडीशी जास्त आहे, जसं तुम्ही बघू शकता सिंगल MBPS जे 2.4 गीगाहर्ट्ज मध्ये 4 MBPS 400 MBPS सपोर्ट करतो। आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स सिक्युरिटी आहे। या याच्यामध्ये ॲडव्हान्स सिक्युरिटी पण आहे, प्लस तुम्हाला याच्यामध्ये जे सगळे पोर्ट्स मिळतात कनेक्टिव्हिटीला ते सगळे गिगाबिट पोर्ट्स आहे। ओके। हे तुम्हाला भेटणार 2190 ऑल इन्क्लुसिव ऑफ GST। ओके। देन अदर देन TP-Link वी ऑल्सो हॅव सायरोटेक। सायरोटेक मध्ये आपल्याकडे आहे AX1800 सीरीज जे वायफाय 6 राउटर आहे। त्याच्यामध्ये पण तुम्हाला गिगाबिट राउटर आहे हा, तुम्हाला सगळे पोर्ट जे तुम्हाला गिगाबिट भेटणार आहे। अच्छा। प्लस त्याच्यामध्ये वायफाय 6 कनेक्टिव्हिटी आहे। आता मॉडर्न डिव्हाइसेस आले, मॉडर्न डिव्हाइसेस ज्याला सगळ्यांना वायफाय 6 सपोर्ट आहे, तर तुम्ही वायफाय 6 हा वायफाय 6 आहे आणि हा TP-Linkच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अशा प्रकारचे पण इथे तुम्हाला ब्रँड पाहायला मिळणार आहे आणि ते पण अगदी तुम्हाला अगदी रिझनेबल रेट मध्ये मिळत आहे। सो हा राउटर तुम्हाला भेटणार 2599 ला। ओके। नेक्स्ट कुठला पाहतोय? सेकंड राउटर आपल्याकडे TP-Linkचा EC220 G5 करून मॉडेल आहे। हा पण AC1200 सीरीजचा गिगाबिट राउटर आहे।
हा व्हाईट कलर मध्ये राउटर आहे, तर ज्यांना कलर ऑप्शन्स पाहिजे की व्हाईट कलरचा राउटर पाहिजे त्यांच्या सोबत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 गिगाबिट पोर्ट्स मिळतात एक्स्ट्रा कनेक्टिव्हिटीला. आणि याची काय प्राइस असणार आहे? याची प्राइस असणार आहे तुम्हाला 2190 ऑल. ओके. आता नेक्स्ट आपण पाहतोय TP-Linkचा EC220 G5 करून राउटर आहे. हा तुम्हाला AC1200 सिरीजचाच आहे. हा पण ड्युअल बँड गिगाबिट राउटर आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल 3 पोर्ट्स भेटतात कनेक्टिव्हिटीला आणि प्लस एक तुम्हाला वॅन पोर्ट जे तुम्हाला ISP सोबत लाईन लागते त्याच्यामध्ये. आपण तुम्हाला ड्युअल बँड गिगाबिट राउटर आहे. हा तुम्हाला भेटेल 1899. ओके. अगदी तुम्हाला छान प्राइसिंग मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी इथे मिळत आहेत, तेव्हा नक्की या. आता नेक्स्ट आपण पाहतोय TP-Linkचा आर्चर AX23 करून सिरीज आहे. AX सिरीज जे तुमची ते सगळी Wi-Fi 6 आणि Wi-Fi 7 कंपॅटेबल आहे. ओके. हा तुमचा AX23 करून मॉडेल आहे, आर्चर AX23. याच्यामध्ये तुम्हाला Wi-Fi 6 भेटेल, प्लस तुम्हाला जे स्पीड्स वगैरे नॉर्मल नॉर्मल राउटर पेक्षा जास्त असणार आहे. आणि प्लस आता मॉडर्न टेक्नॉलॉजी जे आली आहे सगळ्या फोन मध्ये पण तुम्हाला Wi-Fi 6 येते, तर तुम्ही Wi-Fi 6 चा उपयोग जास्त चांगले पेक्षा करू शकता. याच्यामध्ये पण तुम्हाला ऍडिशनल 4 पोर्ट भेटणार कनेक्टिव्हिटीला. ओके. आणि ते पण गिगाबिट पोर्ट आहे सगळे. सुंदर आहे. आणि त्यामध्ये पण Wi-Fi 6 आणि 7 ही आताची लेटेस्ट व्हर्जन आहे. त्यामध्ये पण तुम्हाला या सर्व तुम्हाला छान असे व्हर्जन मध्ये तुम्हाला सर्व हे प्रोडक्ट मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळत आहेत. आणि याची प्राइस असणार आहे, हा तुम्हाला भेटेल 3549 ला ऑल इन्क्लुसिव्ह GST. ओके. नेक्स्ट राउटर आहे आपल्याकडे, तो आहे TP-Linkचा BE3600. हा आर्चर BE230 करून मॉडेल आहे. BE3600 याची सिरीज आहे. हा तुम्हाला Wi-Fi 7 चा राउटर आहे. याच्यामध्ये 2.5 गिगाहर्ट्झ 2 बँड आहे, म्हणजे 2.4 गिगाहर्ट्झ पेक्षा जास्त चांगले आहे. आणि प्लस Wi-Fi 7 आहे, तर तुम्हाला लेटेन्सी वगैरे नाही येत Wi-Fi 7 मध्ये. बरोबर. याच्यामध्ये पण तुम्हाला ऍडिशनल पोर्ट्स वगैरे भेटतात कनेक्टिव्हिटीला. आणि हा 5 गिगाहर्ट्झ आणि 2.5 गिगाहर्ट्झ सपोर्ट करतो. अच्छा. ओके. आणि याची काय प्राइस असणार आहे? हा तुम्हाला भेटणार 7199 ऑल इन्क्लुसिव्ह GST. म्हणजे पहा, अगदीच तुम्हाला जर 7 ची गरज असेल तरच तुम्ही घेऊ शकता. जेव्हा तुमचं खरंच जास्त काम असेल किंवा तुम्ही मोठ्या घरात राहत असाल तर अशा प्रकारचं तुम्हाला 7 वाला घेऊ शकता. नाहीतर रेग्युलर बेसिस साठी तुम्ही 6 वाला पण तुमच्यासाठी इनफ आहे. हा, शुअर. हे पहा, 7 मधलाच हा दुसरा मॉडेल आहे. हा TP-Linkचा BE400 करून मॉडेल आहे. BE6500 सिरीजचा हा राउटर आहे. हा पण Wi-Fi 7 वाला राउटर आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सेम जे लास्ट राउटर मध्ये फीचर्स होते ते तुम्हाला भेटणार. प्लस याच्यामध्ये जे लेटेन्सी वगैरे Wi-Fi 7 मध्ये ते तुम्हाला नाही, जसं तुम्हाला माहिती आहे Wi-Fi 7 आता ऍडव्हान्स झालाय. आता जे नवीन डिव्हाइस पण येणार आहे त्याला पण Wi-Fi 7 सपोर्ट असणार आहे, तर ते तुम्ही Wi-Fi 7 फुल्ली युटिलाइज करू शकतात. Wi-Fi 7 ची स्पीड वगैरे. आणि याची काय प्राइस असणार आपल्याला? हा तुम्हाला येणार 9549 ला. ओके. आता आमच्याकडे ज्यांच्याकडे नॉर्मल लाईन नाही, नॉर्मल लॅन पोर्ट नाही टाकत ISP कडून, ते लोक फायबर कनेक्शन पण घेतात काही लोक. तर आपल्याकडे फायबर मध्ये पण खूप ऑप्शन्स आहे. फायबर मध्ये पण आपल्याकडे एक हा बेसिक ऑप्शन पासून चालू होतो. फायबर मध्ये जे आपला फर्स्ट ऑप्शन आहे TP-Linkचा येतो XC220 G3V करून मॉडेल आहे. हा पण तुमचा AC1200 सिरीजचा राउटर आहे. त्याला पण ड्युअल बँड राउटर आहे, गिगाबिट राउटर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल फोन पोर्ट पण भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल फोन पोर्ट पण भेटतो. तर ज्याला तुमच्या ISP कडे फोनची लाईन असेल तर तुम्ही इंटरनेटवरती कॉलिंग पण करू शकता राउटरला युज करून. ओके. आणि प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला 3 इयर्सची वॉरंटी मिळणार आहे. येस, 3 इयर्स वॉरंटी तुम्हाला डायरेक्ट TP-Linkच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 3 इयर्स वॉरंटी भेटणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि TP-Linkची ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. आणि छान असं तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मॉडेल तुम्हाला पाहायला मिळतील. प्लस तुम्हाला 3 इयर्सची वॉरंटी पाहायला मिळते आहे. आणि प्लस TP-Linkची जी सर्व्हिस आहे ते खूप फास्ट पण आहे. हो. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला छान असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पाहायला मिळतील. आणि आता सध्या रनिंग मध्ये आहे ते TP-Link मध्ये आहे. त्याच्यातलेच आपण आता काही प्रॉडक्ट्स पाहतोय. नेक्स्ट कुठला पाहतो आता आपण? हाचे प्राइसिंगला आपण बोलू तर हा 2199 ला येणार तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह GST. ओके. हा पहा 2199 ला येणार आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे TP-Linkचाच आहे, पण हा फायबर मध्ये Wi-Fi 6 राउटर आहे. तुम्हाला डायरेक्ट फायबर लाईन आहे प्लस Wi-Fi 6 आहे. हा तुम्हाला AX3000 सिरीजचा आहे.
XX530V करून मॉडेल आहे याचा. आपण तुम्हाला ड्युअल बँड राउटर आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला गिगाबिट पोर्ट्स भेटणार आणि याच्यामध्ये पण तुम्हाला फोन पोर्ट भेटणार, ज्याला तुम्ही कॉलिंग वगैरेला यूज करू शकता. ओके. आणि याची प्राइस काय असेल? अशा प्रकारचं वायफाय 6 आहे मॉडेल. याची प्राइस तुम्हाला भेटणार 3825 ला. ओके, 3825. येस, 3825 ऑल इन्क्लुसिव्ह ऑफ GST. तर TP-Link सोडून पण आपल्याकडे दुसरे ब्रँड आहे, हे तुम्ही बघू शकता. करून ब्रँड आहे हा, आपलाच इंडियन ब्रँड आहे. अच्छा. सॅरोटेक करून आहे. याला पण तुम्हाला 3 इयर्स वॉरंटी भेटणार आहे. हा तुम्हाला सॅरोटेकचा फायबर राउटर आहे, सिंगल बँड राउटर आहे, 2.4 GHz कनेक्शन सोबत आहे. ओके. ड्युअल अँटिना, याचा पण रेंज वगैरे चांगला येतो. आणि हा तुम्हाला भेटणार 1499. ओके. म्हणजे पहा, अगदी रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला मिळत आहे. अगदी TP-Linkच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अशा प्रकारचे पण मॉडेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता नेक्स्ट पुढचं मॉडेल आहे हा 1399. ओके, हा 1399 ला मिळणार आहे. ऑफ GST. ओके. पहा, 1399 ला मिळतोय. हा सेम सॅरोटेक मध्येच आहे. हा ड्युअल बँड राउटर आहे. ज्यांना स्पीड वगैरे जास्त पाहिजे, ज्यांचा प्लॅन जास्त MBPS आहे, 50 MBPS टू 100 MBPS मध्ये प्लॅन येतो. तर 2.4 GHz प्लस 5 GHz कनेक्टिव्हिटी सोबत येतो आणि गिगाबिट राउटर आहे, म्हणजे सगळे पोर्ट्स पण गिगाबिट याचे. ओके. याला मगाशी 2 अँटिना होते, याला 4 अँटिना. येस, याला मगाशी तुम्हाला 2 अँटिना वाला राउटर होता. हा सिंगल बँड राउटर होता. 4 अँटिना आहे प्लस ड्युअल बँड आहे. ड्युअल बँड आहे. हो. आणि याची प्राइस काय असेल? हा तुम्हाला भेटणार 2079 ला. ओके. हा सिंगल बँड घेतात तर तुम्हाला 1399. 1399. ओके. तर आपल्याकडे राउटर पेक्षा पण आपल्याकडे खूप अदर डिव्हाइसेस पण आहे, जसं की हा तुम्हाला CP आउटडोर युनिट झाला. जर तुम्हाला लॉन्च वगैरे मध्ये लावायचं आहे, आउटडोर युनिट तुम्हाला कंपनी वगैरे मध्ये फिट करायचं आहे, लिफ्ट मध्ये लावायचं आहे, तर हा आउटडोर युनिट पण भेटतं. त्याला तुम्हाला पेअर मध्ये लावू शकता तुम्ही. ओके. म्हणजे कुठे बाहेर वगैरे जाताना पण तुम्ही हे, हो, याच्यामध्ये तुम्हाला लॉंग कव्हरेज मिळतो. ओके. आता तुम्हाला लिफ्ट वगैरे मध्ये लावायचं आहे, तुम्हाला लॉन्च वगैरे मध्ये लावायचं आहे, बंगलो वगैरे मध्ये लावायचं आहे, तर हे तुम्ही आउटडोर युनिट युज करू शकता. ओके. हे वायरलेस आहे का? हो, हा वायरलेस असतो. आणि प्लस याच्यामध्ये पण तुम्हाला सेम ऑप्शन भेटतो. 2.4 GHz सिंगल बँड वाला पण असतो आणि याच्यामध्ये 5 GHz वाला पण असतो. ओके. आणि दोघांची काय प्राइसिंग आहे आपल्याकडे तरी सुद्धा? हे आपलं प्राइसिंगला तुम्ही व्हिजिट करू शकता ग्रीन ॲपल कंपनी शॉपला. आपले 2 आउटलेट जे आहे आपण स्टार्टिंग मध्ये जे सांगितले ते तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता बेस्ट प्राइसला. आणि आपण प्राइस पण चांगले ठेवतो आणि प्लस आपला ऑनलाईन पेक्षा प्राइस कमी पण असतो आणि आपली सर्व्हिस पण चांगली असते. ओके. म्हणजे पहा, ह्याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलचं पण नाव सांगून नक्की या. तुम्हाला नक्कीच इथे आल्यावर डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला अगदी ऑनलाईन मिळण्यात जे प्राइस मिळेल त्याच्यापेक्षा डेफिनेटली इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला कमी प्राइसिंग मध्ये मिळणार आहे. आता मला एक सांगा, ह्याचं काय आपल्याकडे आहे? हे तुम्हाला सीलिंग ऍक्सेस पॉइंट आहे. हे जर तुम्हाला मोठे मोठे असे नाही लावायचे तर तुम्ही सीलिंग मध्ये लावू शकता. त्याच्याबद्दल लुक्स वगैरे पण चांगले येतात. आणि प्लस हे काय तुम्हाला मोस्टली ऑफिस वगैरे मध्ये लावतात. ऑफिसमध्ये वगैरे मध्ये तुम्हाला जे एक फ्लोअरला कव्हर करायला याचं तुम्ही दरेक फ्लोअरला हा लावू शकतात कनेक्ट करायला. अच्छा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम सिरीज भेटून जाणार. 300 MBPS जे तुम्हाला 2.4 GHz सिंगल बँड वाली सिरीज आहे. नंतर AC 1350 येणार, AC 750 येणार, असं तुम्हाला सिरीज भेटणार. याच्यामध्ये तुम्हाला स्पीड आणि कनेक्टिव्हिटी जास्त भेटणार. ओके. म्हणजे तुम्हाला कुठे ऑफिसमध्ये किंवा तुमचं अगदी जास्त तुम्हाला कव्हरेज एरिया जर जास्त मोठा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा पण इथे, हो, इव्हन हा तुम्ही लॉन्च वगैरे मध्ये बंगलो वगैरे मध्ये पण लावू शकता. ओके. जर तुम्हाला फ्लोअर्स वगैरे जास्त आहे तर हे तुम्ही दरेक सिंगल फ्लोअरला एक लावू शकता तुम्ही डिव्हाइस. त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी एकदम फार बेटर मिळते. ओके. म्हणजे आपण पहिले पाहिले ते अगदी बेसिक पासून ते 7 पर्यंतचे लेटेस्ट व्हर्जन पाहिले आणि हे जे आता आपण पाहतोय ते ऑफिससाठी किंवा कुठे बाहेर तुम्हाला वापरायचं असेल तर अशा प्रकारचं पण तुम्ही नक्की घेऊ शकता. कोणाला एक लॉंग एरिया कव्हर करायची आणि त्यांना राउटर वगैरे नाही लावायचे, 2-2, 3-3 राउटर आपण लावतो, एक्सटेंड करतो, तर हा त्याच्यापेक्षा हा रिप्लेस करतो राउटरला. हा तुम्हाला सिंगल डिव्हाइस मध्ये तुम्हाला लॉंग एरिया कनेक्टिव्हिटी भेटते. ओके. लॉंग एरिया कव्हरेज. तेच फीचर तुम्हाला यामध्ये पण परत मिळतात. आणि याची प्राइसिंग जाणून घ्यायची असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट द्या. ठाण्यातल्या आपल्या या शॉपला नक्की व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून नक्की इकडे या. तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये पण आपण बाकीचे पण प्राइजेस आपण सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये पण भरपूर असे तुम्हाला प्रोडक्ट्स, असे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील.
ER605 करून असं VPN राउटर पण भेटतो. याच्यामध्ये तुम्ही 2 वॅन कनेक्ट करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला 2 ISP कडून तुम्ही नेटवर्क घेतात, जर तुम्हाला एक नेटवर्क बंद झाला तर तुम्ही दुसऱ्या नेटवर्क वरती चालू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 2 नेटवर्क एकापेक्षा कनेक्ट करू शकता. ओके. एका टाइमाला 2 नेटवर्क कनेक्ट करू शकता. असंच TP लिंकच आहे. असं याच्यामध्ये तुम्हाला 2 वॅन पोर्ट भेटतात. म्हणजे तुम्ही 2 नेटवर्क कनेक्ट करू शकता एकाच टाइमाला. अच्छा. आणि यामध्ये पण 3 इयर्सची वॉरंटी मिळेल ना? हो, सगळ्यांना तुम्हाला TP लिंकच्या प्रोडक्ट मध्ये 3 इयर्स वॉरंटी भेटते तुम्हाला सर्व्हिस सेंटर मधून. ओके. म्हणजे कुठलाही प्रोडक्ट घेतलं तरी 3 इयर्सची वॉरंटी मिळते आहे. प्लस तुम्हाला सगळ्या वस्तूंचं तुम्हाला GST बिल भेटणार आहे. तर काय हँड रिटेल बिल घेऊ नका कोणत्याही दुकानामधून. तुम्हाला प्रॉपर GST बिल भेटेल, प्रॉपर वॉरंटी भेटेल. तुम्हाला सगळ्या प्रोडक्टचा जे सिरियल नंबर तुम्हाला बिल मध्ये येतो नोट डाऊन करून. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स मिळतात? आपल्याकडे गेमिंग डेस्कटॉप वगैरे भेटतात, CCTV भेटतात, इंटरनेटचं सामान भेटून जाणार तुम्हाला. प्लस ऑल ओव्हर जे डेली तुम्हाला इलेक्ट्रॉनिकची नीड्स आहे ते सगळे ऑल इन वन स्टॉप तुम्हाला ग्रीन ॲपल मध्ये भेटणार. आपल्या बघू शकतात गेमिंग मध्ये पण आपले वेगवेगळे कंपोनेंट्स आहे. AIF झाला, एअर कूलर झाला, आपल्याकडे कीबोर्ड माउस वगैरे गेमिंग मध्ये. अशा प्रकारचे सर्व तुम्हाला प्रोडक्ट्स इथे पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याकडे CCTV ची काय रेंज स्टार्ट होते आपल्याकडे? आपल्याकडे वायफाय कॅमेरा मध्ये स्टार्टिंग आहे 1200 पासून. 1200 मध्ये तुम्हाला वायफाय कॅमेरा भेटतो 2 मेगापिक्सेलचा. त्याच्यामध्ये तुम्ही 360 डिग्री रोटेशन करू शकता. कॅमेरा ऑडिओ रेकॉर्ड करू शकता तुम्ही. प्लस त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला 1 इयर वॉरंटी पण भेटते. ओके. येस. आणि जर तुम्हाला वायर्ड वाला पाहिजे तर त्याचा तुम्हाला सेट असतो. जसं तुम्हाला पाहिजे तसं ते आम्ही कॉन्फिगरेशन करून देतो तुम्हाला. ओके. म्हणजे त्यानुसार तुम्ही कनेक्ट करून देता. हो, जसं कस्टमरला नीड असते वायर्ड मध्ये त्यांना जेवढे कॅमेरे लावायचे, जेवढा मोठा सेटअप करायचा त्याच्या हिशोबाने त्यांना करून देतात. ओके. म्हणजे पहा तुमच्या घराच्या नुसार तुम्हाला कशा प्रकारचे पाहिजे ते तुम्हाला त्याप्रमाणे सजेस्ट करतील. आणि त्यानुसार तुम्हाला इथे सर्व प्रकारचे प्रोडक्ट एकाच शॉप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी CCTV पासून ते अगदी नॉर्मल तुम्हाला अगदी मायक्रोफोन, अगदी माईक पण घ्यायला गेला तरी तुम्हाला एक सिंगल पीस पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तेव्हा नक्की या शॉपला व्हिजिट द्या. खूप छान आणि उपयोगी सगळे प्रोडक्ट्स इथे तुम्हाला एकाच शॉप मध्ये पाहायला मिळणार आहेत.